जिल्हा तर सोलापूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे. तुम्ही सुद्धा 8 दिवस त्या ठिकाणी सांभाळून होतात. सध्या काय परिस्थिती आहे? मदत कार्य कशा प्रकारे सुरू आहे? प्रचंड मोठं नुकसान शेतकरी बांधवांचं महापुरामुळे झाले आणि त्या महापुरातनं शेतकरी सावरत असताना पुन्हा काल आणि पाणी वाढलं आणि काल जवळजवळ 1,55,000 क्युसेक्सनं पुन्हा पूर आला. पुन्हा काही गावांना वेढा दिलेला आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. परंतु ज्या ज्या लोकांना पुरातनं आपण रेस्क्यू केलं त्या लोकांचे कॅम्प आहे, त्या लोकांना खूप चांगली सुविधा प्रशासनानं करून दिलेली आहे. काही सेवाभावी संस्था मदत करत आहेत आणि शेतकरी बांधवाला धीर देण्याचं काम या निमित्तानं प्रशासनानं केलेलं आहे. मला सांगायला आनंद होतो की एवढं मोठं संकट असलं तरीसुद्धा प्रशासनानं पुरामध्ये अडकलेल्या सगळ्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम केलं. मग मिलिटरी असेल, NDRFच्या टीम असतील, अगदी एअरलिफ्ट करून काढलेलं असेल. सगळ्या प्रशासनानं रात्रंदिवस मेहनत करून सगळ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. आता ही परिस्थिती तशी काय फार चांगली असं म्हणता येणार नाही, पण आता पाणी थोडं कमी होते आणि शेतकऱ्याला या ठिकाणी थोडासा पाणी कमी होत असताना दिलासा मिळत असला तरी शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. त्या ठिकाणच्या पिकाचं आणि घरांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि आता पंचनामे चालू आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पहिल्या टप्प्यातली जी मदत आहे, जे बाधित घरांना ते जवळजवळ 10,000 रुपये आजपासून त्यांच्या लोकांच्या अकाउंटला पोचतील आणि बाकी सगळ्या सुविधा ज्या प्राथमिक देणं गरजेचं आहे ते प्रशासनाच्या वतीनं आम्ही द्यायचा प्रयत्न करतो. सोडून विचारतो, टंचाईग्रस्त भागामध्ये आता DPDC मधून 5% करता येत होती. आता पूरग्रस्त भागातही देण्याचा निर्णय घेतलेला आहे. सरकारच्या मंजुरीची गरज भासणार नाही. आणि आता आपण पाहतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीचा GR काढण्याच्या सूचना दिल्या आणि आता DPDCतला जो पूरग्रस्त भागासाठी निधी खर्च करत असताना ज्या मर्यादा होत्या त्या आता 10% वाढवलेल्या आहेत. त्यामुळे DPDCच्या बजेटचा 10% खर्च आता शासनाला एकदा मान्यता घ्यावी लागणार नाही. स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री महोदयांच्या अधिकारात तो खर्च करता येईल अशा पद्धतीचा GR झाला आणि त्याची कारवाई मला वाटतं कालपासूनच चालू झालेली आहे. आता तो निर्णय शासन तर घेईल अतिरिक्त मदतीचा, परंतु प्राथमिक पहिल्या टप्प्यामध्ये जी मदत करणं शेतकऱ्यांना शक्य आहे ते करायचा प्रयत्न प्रशासन करते, शासनही करते. पण नुकसान प्रचंड मोठं आहे. घरं उद्ध्वस्त झालेली आहेत, नदीकाठचा परिसर सगळा उद्ध्वस्त झाला आहे, पिकांचं नुकसान झालं, त्यासोबत जमिनी वाहून गेलेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात आहे का तर नक्की आहे, पण त्याला मदत करण्याची भूमिका शासनाची आहे. मुख्यमंत्री महोदयांनी त्याचं आश्वस्त केलेलं आहे. मुख्यमंत्री एकीकडे पंतप्रधानांची सुद्धा भेट घेऊन आलेली आहे. संजय राऊत आरोप करतात की मदतीसाठी गेल्यावरती ते प्रस्ताव मागतायत मदत करण्याचे. आता संजय राऊतांनी काय बोलावं असं काही नाही आहे. आपण बघितलं असेल की उद्धव ठाकरेंनी 3 तासात 5 जिल्ह्याचा दौरा केलेला आहे. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सोलापूर जिल्ह्यात भेट दिली, मराठवाड्यात भेट दिली, 2 दिवस पूर पाहणी मुख्यमंत्री महोदयांनी केली आणि त्यानंतर या पूर परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय दिल्लीला गेले आणि त्यांनी आदरणीय मोदीजींची भेट घेतली आणि या महाराष्ट्रातील सध्याची जी भयानक पूर परिस्थिती आहे याची माहिती मोदीजींना दिली आणि मला खात्री आहे की त्यातून केंद्राची खूप चांगली मदत महाराष्ट्राला मिळेल आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं जे मुख्यमंत्री महोदयांचं धोरण आहे त्याला बळ नक्की केंद्र शासन देईल. अनेक देवस्थान मदत करताना हिंदू धर्म देवस्थान मदतीला येतात, मग इतर धर्मीय अशा परिस्थितीत काय येतात? कारण की पूरग्रस्त तर सगळेच धर्मीय आहेत. पूर तर सगळ्या धर्मियांच्यावर आहे. अनेक देवस्थानांनी मदत केलेली आहे. खूप कौतुकास्पद काम अनेक देवस्थानं करतात आणि त्यावेळी भावना साहजिक आहे की सगळ्यांनी मदत केली पाहिजे आणि त्यामध्ये ज्या भावना व्यक्त केल्या त्यात मला नाही वाटत काही चुकीचं आहे. सगळ्यांनी पूरग्रस्तांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि खास करून मी सगळ्या राजकारण्यांना सांगेन, अनेक लोक त्या ठिकाणी येत आहेत आणि सहल करून येत आहेत आणि गेल्यानंतर लोकांच्या भावना भडकवण्याचं काम करत आहेत. आता ती परिस्थिती नाही. सगळ्यांनी मिळून राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण सगळ्या शेतकरी बांधवांना च्या पाठीशी उभं राहून त्यांना आश्वस्त करणं, त्यांना बळ देण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. सोलापूरची सध्या परिस्थितीबद्दल विचारायला गेलं तर किती लोकांना आतापर्यंत स्थलांतरित करण्यात आलेलं आहे आणि कितपत
नुकसानीचा काही आकडेवारी समोर आलेली आहे का प्राथमिक किती मदत अपेक्षित आहे? नाही, अजून नुकसानीचा अंदाज येत नाही, कारण आजही पाणी शेतामध्ये आहे, आजही घराघरामध्ये पाणी आहे. थोडासा वेळ लागेल, परंतु लाखो हेक्टरचं नुकसान शेतकरी बांधवांचं झालेलं आहे. त्यामुळं आपण जे म्हणतो त्याचा अंदाज इतक्यात बांधणं काही शक्य नाही. साहेब, ग्रामविकास मंत्री आपण आहात. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे. आता सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे की शाळा लवकर सुरू करणं, त्यांना प्राथमिक पुस्तकं आणि वह्या उपलब्ध करून देणं. तशा दृष्टिकोनात ग्रामविकास खात्याचा काही अजेंडा दिसतोय? नाही, बिलकुल. आम्ही किती शाळांचं नुकसान झालं यांचा अंदाज आपण घेतोय आणि त्या शाळा तातडीनं पूर्ववत करण्यासाठी जे काय करायला लागेल त्याची पूर्वतयारी करण्याच्या सूचना संबंधित सगळ्याच जिल्हा परिषदेच्या शिवना आपण दिलेल्या आहेत आणि तातडीनं शाळांचा सर्वे होऊन प्राथमिक शाळा चालू करण्यासाठी प्राथमिक जी आवश्यकता आहे, ज्या खर्चाची आवश्यकता आहे, तातडीनं केली जाईल आणि शाळा तातडीनं चालू होतील याची काळजी घेतली जाईल. दुसरीकडे उजनी धरणाचं प्रामुख्याने बघितलं गेल्या काही वर्षांपासून पाणी सोडल्यानंतर खरंच ही पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे आता त्या उजनी धरणातला गाळ काढण्यासाठी वगैरे काही गोष्टी योजना या संदर्भात आता काही विचार शासनाच्या विचाराधीन आहे. मला वाटतं शासनाचं करण्याचं धोरण आहे, परंतु आता आपण जो परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये पूरग्रस्तांना मदत करणे यालाच प्राधान्य देतोय. बाकीच्या ज्या पर्याय आहेत त्याच्यावर आपण नक्की भविष्यात विचार करू.